नमस्कार. एक दैवी पुरुष, महायोगी व अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही काळ जहाल क्रांतिकारी म्हणून प्रसिद्ध झालेला आणि तदनंतर एक साक्षात्कारी सुवर्ण पुरुष म्हणून इहलोक सोडून ब्रह्माशी तादात्म्य पावलेला पवित्रात्मा म्हणजे श्री अरविंद कृष्णधन घोष. त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे सौ मृणालिनी अरविंद घोष. एक पवित्र कोमल जीवन. मृणालिनीचा जन्म शिलाँगमध्ये जेसोर या वनराजींनी फळाफुलांनी संपन्न अशा भूमीत झाला. ती इतकी सुंदर आणि नाजूक होती की एखादी पवित्र ऋषिकन्याच जणू वनदेवतेच्या रूपानं मृणालिनी नावानी वावरते आहे असं वाटे. नुकत्याच जन्मलेल्या बालकासारखी तिची कांती पारदर्शक होती. तिच्या शरीरातून गुलाबाचा रसच प्रवाहित होतो आहे असं वाटे. हात तर इतके नाजूक, मुलायम व सशाच्या त्वचेसारखे गुबगुबीत असत की प्रत्येकाला ते हात हातात घेऊन त्यावर हळूवार हात फिरवावा असं वाटे. तळहात व तळपाय आळता लावल्यासारखे दिसत. स्वभावाने तर ती इतकी निष्पाप होती की वडिलांना म्हणे, माझ्या या हाताऐवजी मला दुसरे सर्वांसारखे 2 हात द्या बरं आणून. मृणाल थोडी मोठी झाली आणि शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी तिला कलकत्त्याला आपला जवळचा मित्र श्री गिरीशचंद्र बोस यांच्याकडे ठेवलं. गिरीशचंद्र बोस एकदा वर्तमानपत्र वाचत असता एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधलं. जाहिरात होती वधू पाहिजे आणि खाली सही व पत्ता होता अरविंद घोष यांचा. श्रोते हो, 100-125 वर्षापूर्वी वर्तमानपत्रात अशी जाहिरात, वधू पाहिजे? हे वाचून खरं तर आश्चर्यच वाटतं. मुळात महायोगी श्री अरविंद बाबूंनी लग्न केलं होतं हेही कधीच ऐकलेलं नाही आहे आणि त्यातून अशी जाहिरात देऊन. माहिती अशी मिळाली की बरेचसे बंगाली हे मायदेश सोडून पोटासाठी दूर दूर जात असत. घरापासून कुटुंबियांपासून दूर गेलेले हे तरुण दुर्गामातेच्या उत्सवासाठी भरपूर रजा घेऊन आपापल्या घरी येत. त्यामुळे त्या काळात तरुण तरुणींचे विवाह जमवण्यात येत. उत्सवात मुलं आणि मुली उत्साहाने सहभाग घेत असत. त्यामुळे साहजिकच जोड्या जमत, विवाह ठरत. अशी जाहिरात देण्याची पद्धतच तिथे होती. श्री अरविंदही बडोद्यात राहत होते आणि त्यांना बंगाली मुलीशीच विवाह करायचा होता आणि मुलगी कशी हवी हेही त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं. जाहिरातीखाली अरविंदाची सही पाहताच गिरीशचंद्रांना आठवले ते अरविंदाचे कोमल, मुलायम, पिसासारखे उबदार हात आणि लक्षात आलं मृणालिनीचे हातही तसेच आहेत. जाहिरातीत जशी मुलगी हवी आहे तशीच मृणालिनी आहे. मग काय, त्यांनी अरविंदांना घरीच बोलवलं मुलगी बघायला. अरविंद गिरीशबाबूंच्या चांगले परिचयाचे होते. अनेक वेळा हस्तांदोलन करण्यासाठी त्यांनी अरविंदांचे हात हातात घेतले होते. अरविंद आले. मृणालला पाहताच त्यांना जाणीव झाली की हीच आपली जन्मोजन्मीची सहचरी. त्यांनी लगेच पसंती कळवली आणि विवाह ठरलाही. कोण होते हे अरविंद? लहानपणापासून अरविंद तल्लख बुद्धीचे. भारतामध्ये इंग्रजांचं शासन होतं. इंग्रजांचं अंतरंग किती कुटील आहे याची जाणीव अरविंदांचे वडील कृष्णधन यांना सतत होती व ते आपले अनुभव पत्रातून आपल्या मुलांना लंडनला कळवीत.
पण त्यामुळे अरविंदांना आपल्या जन्मभूमीविषयी व देशबांधवांविषयी अधिक जिव्हाळा उत्पन्न झाला. केम्ब्रिजमध्ये भारतीय क्रांतिकारकांची कमळ व कट्यार नावाची गुप्त संस्था होती. तिचे ते शपथबद्ध सभासद झाले आणि मजलिस या संस्थेचेही कार्य करू लागले. भारतीय स्वातंत्र्यासाठी कार्य करावे तर ICS व्हायलाच नको म्हणून अश्वपरीक्षेत अनुपस्थित राहून त्यांनी भारतात परत यायचं ठरवलं. त्याचवेळी सयाजीराव गायकवाडांची भेट घेऊन त्यांच्या बडोदा संस्थानात नोकरी पक्की करून 6 फेब्रुवारी 1893 ते भारतात परत निघाले. केम्ब्रिजला शिकत असताना अल्पवयातच त्यांनी ग्रीक लॅटिनवर प्रभुत्व संपादन करून विद्यार्थी दशेत इंग्रज शासनाविरुद्ध जहाल भाषणं केली होती. बडोद्याला नोकरी लागल्यावर आई व बहीण भावंडांसाठी ते नियमित पैसे पाठवत व प्रत्येक वर्षी महिनाभर सुट्टी घेऊन बंगालमध्ये जात आणि कुटुंबियांना भेटत. अशाच एका भेटीत त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि मुलगी पसंत केली. लग्नाच्या वेळी मृणालिनीचं वय फक्त 14 वर्षांचं होतं आणि अरविंद होते 29 वर्षांचे. इंदुप्रकाशात श्री अरविंदांचे जुन्याऐवजी नवे दीप या मथळ्याखाली येणारे लेख बंगालच्या काळजाला जणू हात घालत होते. श्री अरविंदांची ज्वलंत जोरदार स्वदेशभक्तीने भरलेली, मातृभूमीच्या प्रेमाने ओथंबलेली, अंतःकरण हेलावून सोडणारी हृदयस्पर्शी लेखमाला सर्वांना चैतन्य देत होती. ग्रीक, फ्रेंच, लॅटिन यांचा गाढा पंडित असलेला जावई मिळाला म्हणून मृणालचे वडील भूपालचंद्र बोस खुशीत होते. बडोद्यात राहून संस्कृत भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. गीता आणि उपनिषदे यांचा सखोल अभ्यास करून ध्यानधारणा करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू होता. म्हणजेच देशभक्ती, अध्यात्म साधना आणि प्रपंच या तिवईवर मृणालिनीचा वैवाहिक संसार बडोद्यात सुरू झाला. अरविंदांना वाटे की आपल्या नातेवाईकांविषयी मृणालिनीला जिव्हाळा वाटावा आणि त्यासाठी त्यांचं मूळ गाव देवघर इथं काही दिवस तिने राहावं आणि मग पुन्हा बडोद्याला यावं. म्हणून त्यांनी तिला देवघरला पाठवलं आणि कॉलेज सुरू झाल्याने ते बडोदा कॉलेजमध्ये परत रुजू झाले. अरविंद व सौ मृणालिनी यांच्या विरहाला आता प्रारंभ झाला. विरहाने मिलनाची व्याकुळता वाढते. मृणालचेही तसंच झालं. अरविंदांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्यांनाही पत्नीविषयी जिव्हाळा, ओढ होती, पण ती वेगळ्या विचारातून होती. वास्तविक पाहता त्यांचं तारुण्य हे युरोप देशातच विकसित झालं. असंख्य ललना त्यांच्या बुद्धिमत्तेवर जीव ओवाळून टाकायला आसुसल्या होत्या, पण त्यांनी विवाहाचा विचार त्या काळात केलाच नव्हता. ते त्या काळात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी वाणी व लेखणी झिजवत असल्याने इंडिया हाऊसच्या रोषाला मात्र पात्र झाले. वयाच्या 21व्या वर्षी ते बडोद्यात आले आणि तिथपासून भारतीय साहित्य अभ्यासायला त्यांनी प्रारंभ केला. बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्यातील नायिका त्यांच्या स्वभाव दर्शनाने स्त्री ही पत्नी म्हणून एक प्रचंड मोठी शक्ती असते, तिच्या प्रेरणेने पतीला शक्ती प्राप्त होते असे त्यांचे मत बनले आणि भारताला स्वतंत्र करायचे तर आपल्याही मागे अशी शक्ती असावी म्हणून त्यांनी वधू पाहिजे ही जाहिरात दिली होती. मृणालिनीसारख्या सात्विक तेजाने संपन्न असलेल्या मुलीचे जीवन नियतीने श्री अरविंदांच्या जीवनाशी बांधून टाकले. मृणालिनी देखील तत्कालीन स्त्रियांप्रमाणे पतिनिष्ठ होत्या. पती हाच देव, त्याची सेवा घडावी, त्यासाठी सहवास प्राप्त व्हावा या आशेवरच त्या राहत होत्या. अरविंदांचेही त्यांच्याकडे लक्ष होतंच. त्या दोघांची प्रत्यक्ष भेट बराच काळ होत नसे, पण पत्रभेटी मात्र वरचेवर होत. त्यातूनच या दोघांच्या जीवनातील एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा प्रगटत असे. 25 जून 1902 या दिवशी बडोद्याहून मृणालिनीला पाठवलेल्या पत्रात तिचे पतिराज लिहितात, तू आजारी पडल्याचे वाचून फार वाईट वाटले. पैसे पाठवतोय, औषधं आणून 2-3 दिवस ती घे म्हणजे तुझे दुखणे बरे होईल. आता तरी स्वतःच्या प्रकृतीची दक्षतेने काळजी घे. थंडी बाधणार नाही असे पहा. सरोजला औषध आणून द्यायला लिहिले आहे कारण ती सध्या देवघरला आहे. औषध तिथे मिळेल, आसाममध्ये मिळणार नाही. 2 जून 1909च्या पत्रात तिच्या जन्मकुंडलीची मागणी करताना स्वतःचा ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास प्रकट करतात व म्हणतात, फारच थोड्यांना हे शास्त्र पूर्णपणे कळतं. या पत्रातून आपल्याला लक्षात येतं
की या पती पत्नींचं एकत्र राहणं संभवत नव्हतं, पण अंतर्यामी ओढ असल्याने सतत पत्रव्यवहार चालू होता. अरविंदांची पत्रे इंग्रजीमध्ये पुष्कळ वेळा असत. बोलण्यातही अनेक इंग्रजी शब्द येत, म्हणून मृणालिनी देवी इंग्रजी लिहायला वाचायला शिकू लागल्या. विशेषतः इंग्रजी व्याकरण व्यवस्थितच आले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. 30 ऑगस्ट 1905च्या पत्रात लिहितात, हे जग असं आहे की तुम्ही सुखाचा शोध करायला निघालात की तुम्हाला सापडतं ते दुःखच. दुःख हे नेहमी सुखाला कवटाळून बसलेलं दिसतं. खरं सुख मिळवायचं असेल तर शांत मनाने भगवंतांच्या चरणाचाच आश्रय घ्यावा लागतो. तिथे दुःखही सुखात परिवर्तित होतं. आणि याच पत्रात अरविंदांनी आपली 3 ध्येये लिहिली. ते म्हणतात, जे बुद्धिवैभव, उच्च ज्ञान आणि धन मला मिळतं आहे ते सर्व परमेश्वराचाच आहे. गरजेपुरतंच त्यातलं वापरायचं एवढाच माझा अधिकार. जे उरेल ते गरजवंतांचं. त्यांना 3 महिन्यांनी एकदा पगार मिळायचा. ते पैसे तबकात ओतून तबक टेबलावर ठेवत. काय खर्च केला त्याचा हिशोबही ठेवत नसत. त्यांना याबद्दल विचारताच ते म्हणायचे, देव माझ्यासाठी हिशोब ठेवतो, मला कशाचीही कमतरता पडू देत नाही, मग मी काळजी का करावी. प्रामाणिक व सत्प्रवृत्त माणसांमध्ये आपण राहत आहोत या विश्वासानेच मी पैसे उघड्यावर ठेवतो. त्यांचं दुसरं वेळ म्हणजे, मला देवाचं साक्षात दर्शन झालंच पाहिजे. मार्ग कितीही दुर्गम असला तरी त्या मार्गाने जाण्याचा माझा दृढ संकल्प आहे. ते मृणालला म्हणत, तुलाही त्या मार्गाने घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. त्यांचं तिसरं वेळ म्हणजे, मी स्वदेशाला माता मानतो. या माझ्या पतित राष्ट्राचा उद्धार ज्ञानबळाने ब्राह्मतेजाने करायचा आहे. ते तेज घेऊनच मी जन्माला आलो आहे ही भावना माझ्या हाडीमासी खिळलेली आहे आणि ते महत्कार्य साधण्यासाठीच मला परमेश्वराने पृथ्वीवर धाडलं आहे. खरोखरच अरविंदांची ही 3ही वेळं म्हणजे मनुष्य मात्राने कशाकरता जगावं हे सांगणारा दीपस्तंभच आहे. वैदिक विचारधाराच त्यांच्या रूपाने मुखरित झाली आहे. अरविंदांच्या अंतःकरणातील तळमळ इथे व्यक्त झाली आणि ही गुप्त गोष्ट साऱ्या समाजासमोर आणण्यात परमेश्वराचा हेतू हाच असावा की प्रत्येक मनुष्य मात्राने या मार्गानेच जीवनयात्रा करावी. मृणालिनीची जीवनयात्रा पतिविरहात मात्र पतिस्मरणात त्यामुळे आनंदाने चालली होती. त्या माहेरी होत्या तरीही सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, फुलं तोडावी. देवघरात देवपूजा झालेलीच असे. सुवासिक व सुंदर रंगीबेरंगी फुलांनी देवाची व देवघराची आरास करावी व सकाळ संध्याकाळ ध्यानात रंगून जावं. त्यासाठी कटाक्षानं मिताहार, मांसाहार व पक्वान्नांचा त्याग तर तिनं केलाच होता. एखाद्या योगिनीसारखी ती साधेपणाने राहत असे. मृणालिनी व अरविंदचं लग्न झाल्यावर अरविंदांना कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून शिकवण्याची संधी मिळाली. दरवर्षी आणि अधूनमधून सुट्टी मिळेल तेव्हा अरविंदांच्या कलकत्त्याच्या फेऱ्या वाढल्या. प्रत्येक फेरीत नाही, पण बऱ्याच वेळा ते मृणालला भेटत असत. एकदा ते असेच काही कारणासाठी आले असता आजारी पडले आणि भूपाल बाबूंच्याकडे जाऊन राहिले. ते मृणाल तिथे होती म्हणूनच. मृणालनी त्यांची सेवा शुश्रूषा अतिशय प्रेमाने व दक्षतेने केली. पतीचा सहवास व सेवा यामुळे तिला खरोखरच खूप समाधान प्राप्त झालं. अरविंदांचं मन कोमल होतं, पण त्यांच्या अंतःकरणातल्या रुजू भावनांना अंकुर फुटले ते मृणालच्याच सहवासात. याआधी अशा भावनांचं अस्तित्व त्यांना फारसं कधी जाणवलंच नव्हतं. युगांतर व वंदे मातरम या कडक भाषेत लेख लिहून तरुण मनाची विजिगुषू वृत्ती फुलवीत अरविंद बाबू त्यांना कृतीप्रवण करत होते. जहाल लेखणीद्वारे परकीय शासनाविरुद्ध वातावरण तापवित होते. पण कायद्याच्या दृष्टीने राजद्रोहाचा आरोप सिद्ध करेल असा एकही शब्द सरकारला त्यात सापडत नव्हता. त्यामुळे सरकारला दातओठ खात, हात चोळत खाऊ की गिळू या आविर्भावात पण स्वस्थ बसावं लागत होतं. आणि अखेर सरकारला संधी मिळाली. वंदे मातरम म्हणायला बंदी होती आणि लहान मुलेही वंदे मातरम म्हणत शासनाला चिडवून पळून जात होती. पळत्या मुलांना पकडून किंग्सफर्ड त्यांना फटक्यांची अमानुष शिक्षा देत असे. त्याचा राग येऊन खुदीराम बोसने किंग्सफर्डची गाडी समजून बॉम्ब फेकला. त्यात केनेडी मायलेकी मेल्या आणि सरकार पिसाळले. त्यांनी कटाचे सूत्रधार
म्हणून बारिंद्राला अटक केली आणि बॉम्ब बनवण्याचा कारखाना माणिकतोला इथे असल्याचे आढळून आले. त्या संशयावरून अरविंदांना अटक करण्यासाठी त्यांचे बाहू सरसावले. अरविंद त्यावेळी कलकत्त्यात मृणालिनी व धाकटी बहीण सरोज हिच्यासह राहत होते. पहाटे 5 वाजता पोलीस अरविंदांच्या घरी धडकले. खोलीची झडती घेतली. अरविंदांच्या खोलीत रामेश्वराची वाळू होती थोडीशी. ती बंदुकीची दारू आहे असं समजून तीही जप्त केली. अरविंदांच्या हाताला दोरी बांधून पोलीस मृणालिनीच्या देखत तिच्या पतिदेवांना घेऊन गेले आणि मृणालिनीला मात्र जबरदस्त धक्का बसला. तिला वाटलं या जगात देव आहे की नाही. संतांच्या सारख्या पवित्र माणसाला अशा तऱ्हेने पोलिसांनी न्यावे आणि देवाने खुशाल बघत बसावं. या अपमानास्पद अटकेने सारा देश चिडला. 5 मे 1908 पहाटे 5 वाजता अरविंदांना संशयावरून अटक झाली आणि 13 एप्रिल 1909ला श्री अरविंद निर्दोष असल्याचा कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही 3 आठवड्यांनी म्हणजे 27 मे 1909ला त्यांची सुटका झाली. या एकांताचा उपयोग त्यांनी पूर्ण वेळ केवळ साधनेसाठी केला व साधनेद्वारा त्यांनी सर्वम खल्विदम ब्रह्मम, चराचरात ब्रह्म भरलेला आहे याचा अनुभव घेतला. या काळात मृणालिनी देवी या शारदा मातांच्या सहवासात काही काळ राहिल्या. त्यांनी तिला दीक्षा दिली. स्वानुभव सांगून स्व व्यापक केला की कुटुंबही व्यापक बनतं. त्याची शेवटची परिणिती हे विश्वची माझे घर यात होतं या अर्थाचे उपदेश करून देव जे करतो ते भल्या करता यावर विश्वास ठेवायला सांगितला. अरविंदांनीही तिला तेच सांगितलं. अंतरात्मा मला सांगत होता एकांत साधना कर, पण मला वाटे मग देशसेवेचे काम कोण करील मी थांबवलं तर. या अहंकाराला नष्ट करून परमेश्वराने मला सक्तीचा एकांतवास दिला. मी साधना केली व मला भगवंत दिसला. तो बोलला. विवेकानंदांनीही 15 दिवस माझ्याशी गुजगोष्टी केल्या. तुरुंगातून बाहेर आलेले अरविंद पूर्णपणे बदलले होते. दिव्यतेची दीप्ती त्यांच्या मुखमंडलाचं तेज वाढवित होती. त्यांची साधना संपून त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. त्यांच्या साधनेशी आपल्या साधनेचा स्तर जुळावा म्हणून मृणालिनी देवी शारदा मातांच्या भक्त व उपासक बनल्या. श्री रामकृष्णांची कृपा व शारदा मातांना मृणालिनीबद्दल वाटणारा जिव्हाळा तिची जगण्याची उमेद व पतिराजांच्या भेटीची आशा वृद्धिंगत करत होत्या. अरविंद पत्रातून मृणालिनीला सांगत होते, आपल्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन होणार आहे. मी म्हणतो तसं झालं तर आपला विरहाचा काल कायमचा संपेल. योगसिद्धी जवळ आली आहे. ती मिळाल्याची खूण जाणवली की मी तुझ्यासह राहायला मोकळा होईन. अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर खरंच ते आनंदले आणि आपल्या अर्धांगिनीला जीवन सहचरीला त्यांनी तसं कळवलं. त्यावेळी ते पॉंडिचेरीत होते. 4 एप्रिल 1910ला ते पॉंडिचेरीला पोचल्याची बातमी त्यांनी मृणालला कळवली होतीच. पतिराजांनी राजकारण सोडल्याचेही तिला समजले होतेच. आता फक्त पतिराजांचे बोलावणे कधी येते याची वाट ती पाहत होती आणि तसे पत्र तिला मिळाले. अतिशय आनंदाने जाण्याची तयारी त्वरित करून मृणालिनी देवी पतीला सहकार्य करण्याच्या तयारीने पॉंडिचेरीला जायला निघाल्या. सिद्धी प्राप्त झाल्यावरही पत्नींच्या मदतीची त्यांना आवश्यकता आहे या जाणीवेने त्या आतून मोहरून आल्या होत्या. रांची मार्गे त्या कलकत्त्याला आल्या आणि दुर्दैव त्यांच्या मार्गात आडवं आलं. फ्लूच्या साथीत त्या सापडल्या. ताप येत होता, अशक्तपणा वाढत होता. आपण आता यातून उठत नाही हे मृणालिनी देवींना कळून चुकलं. त्यांनी निर्वानिर्वी प्रारंभ केली. आपले दागिने विकून जे पैसे येतील ते निवेदिता गर्ल्स स्कूलमधील मुलींसाठी वापरायला सांगितले. अरविंदांच्या पत्रांचा खूप मोठा गठ्ठा तिनं जपून ठेवला होता. तो गंगेत विसर्जित करायला सांगितला. ती पत्र म्हणजे पतिपत्नीच्या अंतरंगांना जोडणारा एक जिव्हाळ्याचा पूल होता. आता त्या पुलाची त्यांना गरज नव्हती. नियती ज्या देहाला अडवत होती तो देह तिथेच कलकत्त्याला टाकून त्यांचा आत्मा पॉंडिचेरीला पतिराजांच्या महान आत्म्याशी एकरूप होण्यासाठी निघाला. त्या दिवशी तारीख होती 17 डिसेंबर 1918. एक शापभ्रष्ट देवता पृथ्वीतलावरून अदृश्य झाली. ही घटना अरविंदांना कळली तेव्हा त्यांच्या हातात पत्र व डोळ्यातून अश्रुधारा घळघळू लागल्या. एका संपादकीयात त्यांनी लिहिलं होतं,
द्वापार युगाच्या शेवटी मी अनिरुद्ध म्हणजे कृष्णाचा ज्येष्ठ पुत्र व मृणालिनी उषा होती. मृणालिनीचं वास्तव्य पाँडिचेरीच्या आश्रमात सर्वत्र भरून राहिलं आहे असं अरविंदांना व भूपालबाबूंनाही जाणवलं. ज्या पुस्तकांवर मृणालिनीचं नाव आहे ती पुस्तकं श्री अरविंदांनी भूपालबाबूंकडून मागून घेतली. अशी आहे अरविंदांच्या पत्नीची करुण कहाणी. असामान्यांच्या धर्मपत्नींना असामान्य दुःख भोगावी लागतात अशी इतिहासात अनेक उदाहरणं सापडतात. शेवटी काय, स्त्री जन्म हीच तुझी कहाणी. या कथेचा शेवट वरकरणी आपल्याला अत्यंत दुःखद वाटू शकतो, परंतु समईच्या शुभ्र कळ्यामधील माझ्या मते ही सर्वाधिक हृद्य कथा आहे. भारतीय संस्कृतीत पती पत्नीच्या नात्याचा ज्या पद्धतीने उहापोह केला जातो त्यामध्ये चपखल बसणारी ही कथा आहे. या निमित्ताने मला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. सत्य सनातन वैदिक धर्म हा नेहमी शिव आणि शक्ती यांना ऐक्य रूपात पाहतो, अभिन्न रूपात पाहतो. शिव आणि शक्ती हे परस्पर पूरक आणि परस्परावलंबून आहेत. दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाशिवाय अर्थ नाही. ह्या संपूर्ण विचारसरणीला मूर्तिमंत स्वरूपात आपण पती पत्नीच्या नात्यामध्ये बघू शकतो. ज्या वेळेला आज आपली कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होते आहे किंवा पती पत्नींचे नाते सुद्धा व्यावहारिक पातळीवर आलेले आहे, अशा वेळेला अशा दिव्य पती पत्नींच्या बद्दल जाणून घेणं, त्यांच्या नात्याला समजून घेणं हे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण नेहमीच म्हणतो की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी ठामपणे उभी असते. अरविंद बाबू आणि मृणालिनी देवी या दोघांच्या आयुष्याचा जर आपण मागोवा घेतला तर हे आपल्याला अधिक प्रकर्षाने किंवा स्पष्टपणे जाणवते. असेच हृदय नाते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या पत्नी सईबाईंचे होते. असेच हृदय नाते शंभू राजांचे आणि त्यांच्या पत्नी येसूबाईंचे होते. प्रत्येक यशस्वी कर्तृत्ववान पुरुष हा पुरुष तत्वाचा अधिकारी असतो, परंतु त्याच्या मागे कार्यरत असणारी प्रेरणा किंवा शक्ती ही त्याची पत्नी असते आणि पत्नीमुळे त्याच्या जीवनाला परिपूर्णत्व प्राप्त होतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही दिव्य करायचं असेल किंवा काही मोठी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या सहाय्याची अत्यंत आवश्यकता असते. ज्यांना हे समजतं, ज्यांना हे उमजतं, त्यांचं लौकिक आणि पारलौकिक दोन्ही आयुष्य धन्य होतं. ज्यांना हे उमगत नाही, जे पुरुषी मानसिकतेने ग्रस्त असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये हे न्यूनत्व कायमच राहतं. धन्यवाद.